गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या माशांच्या प्रजातींमध्ये प्रचंड विविधता आढळते। यात सुमारे 16,000 प्रजातींचा समावेश होत असून त्यामध्ये दरवर्षी सुमारे 250 नवीन प्रजातींची भर पडते। मात्र IUCNने केलेल्या नोंदणीनुसार माशांच्या अंदाजे 7,500 प्रजातींपैकी 20% प्रजाती संकटग्रस्त आहेत। यामध्ये कधी काळी समाविष्ट असणारी एक प्रजात होती महाशीर। संवर्धनाचे योग्य धोरण आणि या माशाभोवती असणाऱ्या दैवी भावनेच्या वलयामुळे या प्रजातीला संरक्षण मिळालं। परिणामी संवर्धनाचे धोरण राबवून एखाद्या संकटग्रस्त प्रजातीचे संरक्षण कशा पद्धतीने होऊ शकते याचे महाशीर हे रोल मॉडेल आहे। ब्लूफिन महासीर, टॉर्क खुद्री किंवा डेक्कन महासीर असे या माशाचं नाव। पूर्वी इंद्रायणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तो सापडत होता, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याची संख्या कमी होत गेली आणि लोकांच्या लक्षात आलं की हा मासा ज्याची आपण पूजा करतो तो हल्ली आपल्याला नदीत जास्ती दिसत नाही आहे। त्यामुळे मग टाटा पॉवरने संवर्धनाचं काम केलं। त्यामुळे 1970 सालापासून टाटा पॉवर आज 2020पर्यंत हे काम करत आहे ब्लूफिन महाशीर संवर्धनाचं। महाशीरला गोड्या पाण्यातील माशांचा राजा मानलं जातं। त्यांच्या मोठ्या डोक्यामुळे त्यांना महाशीर असं म्हटलं जात असावं। जगामध्ये महाशीरच्या टॉर या कुळात 16 प्रजातींचा समावेश होतो। त्यामधील महाराष्ट्रातील नद्या आणि जलाशयांमध्ये टॉर खुद्री ही प्रजात आढळते। हा मासा साधारण 1 मीटर लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याचे वजन 45 किलोपर्यंत भरू शकते। विविध ठिकाणी या माशाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। खडस, खडवी, खडची, मस्ता, मस्तरी अशी त्याची स्थानिक नावं आहेत। राज्यातील काही गावांमध्ये या माशाला दैवी वलय लाभलंय। यामधीलच एक ठिकाण म्हणजे वाळणकोंड। रायगड किल्ल्याच्या परिघात आणि दापोली पंधेरी या 2 गावांच्या पश्चिमेला वाळणकोंड आहे। काळ नदीच्या गर्भकोशात 101 मीटर लांब आणि 21 मीटर रुंद असलेला बसाल्ट खडकांचा हा डोह म्हणजे महाशीर माशांचा अधिवास। उन्हाळ्यात वाळणकोंडीमध्ये महाशीर माशांचं दर्शन सहजरित्या होतं। या ठिकाणी या माशांना खडस किंवा देवीची बाळं म्हणतात। देवीची बाळं का तर वाळणकोंडीच्या बाजूलाच वरदायनी देवीचं मंदिर आहे। या मंदिरातील देवीच्या टाक्यावर महाशीर मासे कोरलेले दिसतात। शिवाय कोंडीमधील महाशीर माशांना देवीची मुलं मानून त्यांची पूजा केली जाते। त्यामुळे माशांना दैवी वलय मिळालंय आणि त्या माध्यमातून त्यांचं संवर्धन आणि संरक्षण देखील होतंय। देवी आणि माशाचे म्हणजे देवीने साक्षात अवतार घेतला माशांच्या रूपात। माशांच्या रूपात अवतार घेतला म्हणजे त्या माशांच्या जे देवीची बाळं म्हणतो त्यांना, त्या बाळांच्या डोक्यावरती कपाळावरती चांद आहे, मस्तकावरती चांद असल्या कारणात ते कोण खात पण नाही आणि काहीच नाही, त्याला धरून पकडू शकत पण नाही। खाल्ल्यावरती ते संपला त्यांचा बाजार असं समजायचं। महाशीरची संख्या कमी प्रमाणात वाढण्यामागे त्यांच्या प्रजननाच्या अनुषंगाने देखील काही बाबी कारणीभूत आहेत। हा मासा कमी नाहीसा होण्याचं कारण किंवा कमी त्याचं प्रमाण होण्याचं कारण असं आहे की त्याची फिकंडिटी रेट म्हणजे पर केजी बॉडी वेट मासे किती अंडी देऊ शकतील ह्याचं पण प्रमाण महाशीरमध्ये कमी आहे। जसं रहू कटला मृगलमध्ये 1 किलोची मादी असेल तर साधारणतः 1 लाख अंडी मिळतात। महाशीरमध्ये 1 किलोची मादी असेल तर 8 ते 10 हजारच अंडी मिळतात। त्यामुळे इनबिल्ट कॅपॅसिटी महाशीरची अंडी देण्याची क्षमता फार कमी आहे आणि त्याचा ब्रीडिंग पिरियड पण खूप कमी आहे। जसं मी म्हटलं 3 ते 3.5 महिने आणि तो एक बराचसा टेम्परेचर स्पेसिफिक आहे। 23 ते 26 ह्या डिग्रीजमध्येच तो ब्रीड होतो। 23 पेक्षा जर कमी टेम्परेचर झालं किंवा 26 पेक्षा जर जास्ती असेल तर तो मासा अंडी देत नाही किंवा ती अंडी खराब होतात। ग्रामीण भागात
दैवी वलयामुळे महाशीरचे संवर्धन होत असले तरी मोठ्या स्तरावर त्यांच्याविषयीच्या संवर्धनाचं काम होणं गरजेचं होतं. हे काम टाटा पॉवर कंपनीने लोणावळा येथील महाशीर उबवणी केंद्रात केलं. वळवण धरण प्रकल्पाजवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने महाशीर प्रजनन केंद्र निर्माण करण्यात आलं. निळे कल्ले असलेला महाशीर आणि सर्वात लक्षणीय सोनेरी अशा महाशीरच्या दोन्ही प्रजातींवर लक्ष केंद्रित करायचं ठरवण्यात आलं. सो आमची जी ब्रीडिंग प्रोसेस आहे ती बरीचशी नॅचरल ब्रीडिंग प्रोसेसची खूप जवळ आहे. म्हणजे आम्ही काय करतो, मादी जेव्हा अंड्यावर येते त्या मादीला पकडून स्ट्रिपिंग करून तिची अंडी गोळा करतो, नराला पकडतो, मिल्ट एक्स्ट्रॅक्ट करतो आणि ते मिल्ट त्या अंड्यांवर पसरवतो आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ती हॅचरीमध्ये ती अंडी ठेवली जातात. अंडी फर्टिलाइज झाल्यानंतर साधारणतः 72 ते 96 तासात ती अंड्यातनं पिल्लू बाहेर येतं. पण ते ह्या प्रोसेसमध्ये बरीचशी अंडी जी अनफर्टिलाइज झालेली असतात ती बाद होण्याची शक्यता असते. तर अशी बाद झालेली अंडी ही ओपेक कलरची होतात किंवा साबुदाण्याच्या दाण्यासारखी ती दिसतात. ही अंडी सगळी आपल्या इंक ड्रॉपरने बाहेर काढावी लागतात, कारण का एखादं अंडं जर खराब बाकीच्या अंड्यांबरोबर असेल तर बाकीची अंडी पण खराब होऊ शकतात. त्यामुळे ते अंडं उचलून बाहेर टाकणं हे मोठं काम असतं. त्यामुळे 24 तास तिथे माणूस उभा असतो खराब अंडी झालेली बाहेर काढणं त्याच्यातनं. तर साधारणतः ह्या 96 तासामध्ये आम्हाला 60 ते 65% अंडी ही चांगली मिळतात. 30 ते 35% अंडी ही बाद होतात. आणि मग ही पिल्लं झाल्यानंतर आम्ही हॅचरीमध्ये ठेवतो साधारणतः 45 दिवस आणि ती फ्राय स्टेजची फिंगरलिंग स्टेज झाल्यावर आम्ही ती बाकीच्या पॉन्डमध्ये सोडतो. अशा पद्धतीने केंद्रात जन्माला आलेले महाशीर हे झरे आणि नद्यांमध्ये सोडण्यासाठी देशातील विविध मत्स्य विभागांकडे सोपवण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी माशांचे या केंद्रात प्रजनन झालंय. या सर्व प्रयत्नांमुळे पूर्वी एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये असणारा हा मासा आता लिस्ट कन्सर्न या कॅटेगरीमध्ये आलाय. लोकजीवनाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने संकटग्रस्त प्रजातीचे संवर्धन होऊ शकते याचे महाशीर हे उत्तम उदाहरण आहे.